शारीरिक क्षमता जर तुमच्या मर्यादेपलीकडे गेलेली असेल, जास्त मिक्स करा, नाही त्याला जास्त मिक्स करा. माझा आता पायावरती आवाज नाही, काय असेल ते चला. स्वतःच पाय चालायला लागलेले आहेत. चालेल, चष्मा पडला. 0 रन कोल्हापूरचे डेंजर आहे. अंधेरा ही अंधेरा. मित्रांनो बघू शकता की आतमध्ये घनदाट जंगल आहे पूर्णपणे. हो हो हो, झाडावरती जरा बघून चला, साप वगैरे असतील. सगळ्यांना नम्र विनंती आहे, जरा जरी स्वतःच्या क्षमतेबद्दल डाऊट असेल तर कृपा करून करपेवाडीत बाहेर पडा. एकदा करपेवाडी ओलांडलीत की बाकीचा ग्रुप तुमच्यामुळे लटकता कामा नये. इथून पुढची सगळी वाट आहे ती जंगलातली, गावातली आणि नाल्या ओढ्यातली आहे. मसवड्याच्या जंगलातून बाहेर पडेपर्यंत हा रिक्वेस्ट, ज्या कोणाला बाहेर पडावं असं वाटतंय, बघा ट्रेक पुन्हा पुन्हा होतील, काही हरकत नाही, पण शारीरिक क्षमता जर तुमच्या मर्यादेपलीकडे गेलेली असेल तर इथेच बाहेर पडणं सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे. जे कोण सोयीस्कररित्या बाहेर पडणार आहेत त्यांनी फक्त हात वर करा, मला कळलं पाहिजे कोण कोण बाहेर जातंय ते. अशा रीतीने जेवण झालेलं आहे आणि सरांची तुम्ही वॉर्निंग ऐकलीच असाल, धडकी भरवणारी होती. अजून 20 किलोमीटरचा ट्रेक आहे पांढरपाणीपर्यंत जाण्यासाठी. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 3 आणि पांढरपाणीपर्यंत जायला आपल्याला 5 तासाचा ट्रेक आहे. आणि 5 तास म्हणजे 8 ते 9 वाजण्याची शक्यता आहे. आणि फुल जंगल ट्रेक आहे हा, अंधारातून जायचा आहे, त्यामुळे पाठीमागे राहून चालणार नाही, ग्रुपनं जाण्याचे आदेश आहेत. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढी घाई गडबड कसली, तर तुम्हाला सांगायचं राहिलं की आपला जो जिजाऊ प्रतिष्ठान ग्रुप आहे हा एकमेव ग्रुप आहे जो 24 तासात हा ट्रेक पूर्ण करतो 62 किलोमीटरचा. आणि जे दुसरे ग्रुप आहेत, आता तुम्हाला गर्दी कमी दिसत असेल मागासपासून, कारण आपला जो जिजाऊ प्रतिष्ठान आहे तो एकच ग्रुप राहिलेला आहे. पुढे बाकीचे सगळे ग्रुप 1 स्टेसाठी पाठीमागे जेवणाचे वगैरे त्यांचे जे खोतवाडे वगैरे आहे त्या एरियामध्ये त्यांचे जे लोकेशन्स होते तिथे ते आज राहणार आणि उद्यानंतर दुसऱ्या दिवसाचा ट्रेक चालू करणार. पण आजच आपल्याला हा ट्रेक पूर्ण करायचा आहे. करपेवाडीमधून 2 किलोमीटर आपण आलेलो आहोत. एक छोटासा पाठीमागे ओढा लागला आणि आता हा जरासा मोठा ओढा आहे. पण पाऊस 2 दिवस नसल्यामुळे याला पाणी कमी आहे, नाहीतर आपल्याला पाण्यातून जावं लागत होतंय. हे बघा, पूर्ण जंगल रोड आहे. ऊन आहे पण जंगलातून जातोय त्यामुळे गारवा खूप आहे. इथे काय ग्लुकोन डी अजून जरा टाका, जास्त मिक्स करा, नाही त्याला जास्त मिक्स करा. मिक्स तर 5 किलोमीटरच्या जंगल ट्रेक नंतर पुन्हा डांबरी रोड, जो की आपल्याला नको होता. आणि सध्या माझे पाय आहेत ते एक ठराविक लिमिट असते त्यापर्यंत आपण पुश करू शकतो आणि त्याच्यानंतर आपला त्यावरती ताबाज राहत नाही. माझा आता पायावरती ताबाज नाही आहे, काय असेल ते चला. स्वतःच पाय चालायला लागलेले आहेत. सरांचा शूज भिजतोय म्हणून वाचवायला गेले आणि
चष्मा हरवला. 2-3 जण पाठीमागे आहेत, त्यांचा शोध चालू आहे चष्म्याचा. बाकीचे सगळे पुढे गेलेत. हा मेंबर पण आपल्यासोबत आहे. चलो. त्याला मगाशी मग पाणी क्रॉस करता आलं नाही म्हणून ओरडायला लागलं. काय आलं इथून पाण्यात भिजणारच आहे आता काय. नाही इथून या साईडने या. परत एकदा डांबरी रोड. मित्रांनो, पुन्हा एकदा पायांना रिलॅक्स व्हायची गरज होती. बघा काय हालत झाली शूज. ते जाऊ दे, सगळं पुढचं वातावरण बघा. खतरनाक. हे वातावरणच एनर्जी वाढवत आहे. आपण आता पोचलेलो आहोत धनगरवाडामध्ये आणि अजून इथून जवळपास 15 किलोमीटरवर पांढरपाणी आहे. माझ्यासोबत आहेत सर, जे की आपलं जिजाऊ प्रतिष्ठान पूर्णपणे चालवतात. पाठीमागे आहेत बघा, कसले जोरात चालतात माहिती का. 0 रन कोल्हापूरचे मीच अडकले पूर्ण. 0 रन. आता माळवाडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. हे बघा इथे खाली माळवाडी आहे. आय थिंक हे शाहवाडी तालुक्यात असावं. बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. माळवाडीमध्ये आणखी एक ग्रुप थांबणार आहे. तिथे पाण्याच्या टाकीला आंघोळ वगैरे चालू आहे. म्हणजे आज स्टे करून उद्या पुढच्या प्रवासाला ते चालू करतील. पण आपल्याला अजून थांबायचं नाही. हो, माळवाडीत आम्ही सुद्धा ब्रेक घेतलेला आहे. चला ना लवकर विशाळगड करून मला मेडिकल ओपन करायला जायचं. कधी, सोमवारी की मंगळवारी? तर मित्रांनो, सकाळी एवढी गडबड होती, सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिली. हे धनुभाव, ओंकारचे ब्रदर, हा निनाद, ओंकारचं ब्रदर, अमित, मुंबई चॅम्पियन. हाउ मेनी टाइम्स? 1 टाइम. ये है हमारा भाई मयूर. हाउस द जोश? और ये भाई किधर गया आपका? माळवाडीमधला ब्रेक झाला आणि आपण आता पांढरपाण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. अजून 15 किलोमीटर आपल्याला सरळ चालायचं आहे. जवळपास आत्तापर्यंत आपण पन्हाळगडवरून 25 किलोमीटर आलेलो आहे. पांढरपाणी 15 किलोमीटर आणि तिथून पुढे 20 किलोमीटर विशाळगड. शिवाजी और ये मेरे पीछे देखो, मयूर जी का सक्का भाई. तुम्हीच राहिलेला ओळख करून दे. अच्छा, मीच राहिलो. हो. काय मग कसं वाटतंय ट्रेकबद्दल? हा, खूप मजा येते. हां, पहिल्यांदा आम्ही ट्रेक करतोय. मी तरी पहिल्यांदा ट्रेक करतोय. आता रियालिटी सांगा. नाही, खरंच छान मजा आली आत्तापर्यंत, है ना. खरंच मजा आली. फोन आलाय मला, अर्जंट फोन. पाण्याचा आवाज कसला येतो? पाण्यासारखा. चलो चलो. डेंजर आहे. जेब्बा फसतायत पाय. हा,
या शूजचा एक फायदा झाला आहे, हा सोल आहे ना याची उंची जास्त आहे, त्यामुळे चिखलात सहसा पाय बुडत नाहीत. जेव्हा खोल चिखल येईल तेव्हाच पाय बुडतं आणि दगडावरती पण वॉटरप्रूफिंगचं काम करतं आहे पाण्यातून येताना. हे एवढं स्लिपरी झालं, इथं काठीची गरज आहे अक्षरशः, पण आपण विदाऊट काठी चालतोय. काय झालं पूर्ण खड्डा पडला. कसं वाटतंय? मजा येते का? एक नंबर. 30 किलोमीटर डन. मोर 34 टू गो. 34 टू गो. हाँ मिर्जा दिया छोड़ रहा है. एक 8-9 किलोमीटर अजून पांढरपाणी बाकी आहे आणि पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. सगळीकडे बघू शकताय पाणी पाणी करून टाकले. पुढचा जो पॅच आहे तो खूप डेंजरस आहे, त्यामुळे इथून आपण या गावातून एक गाईड घेतलेला आहे. तो आता गाईडच आपल्याला गाईड करू शकतो, नाहीतर आपण कुठेतरी मिस होणार, चुकणार. आला आला आला, अरे वयस्कर आहे वाटतं. आली आली, जागा पकडायची, जागा गॅप ठेवू नका आता. वडे सगळे पाणी असते. होय लय वडे. मित्रांनो, आताचा जो जंगल एरियाचा पॅच आहे तो खूप रिस्की आहे आणि पाऊस पण बघू शकताय जोरात चालू झालेला आहे. आणि माझ्यासमोर आहेत अमित दा. हाय जोश, अजून 2 तास लागणार. पांढऱ्या पण जाईपर्यंत 2 तास लागणार. आता या अडचण मी गेलं तर 1 तास किती वेळ लागतो हो? आता किती वाजले? आता वाजले की 7. 7 होय 7 वाजले. मग बघा आता इथलं पुढं आता गेलं आता माथोडी जाईपर्यंत किती वाजता गेलं? माथोडी वाढी गेलं किती वाजली काढायला? हां हां हां, पूर्ण जंगल एरिया आहे. हा पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल होतं. काय गडी पुढचा गेला कडे मग पाठीमाग माणसं किती आहे? पाठीमाग तू आहे का? अजून सगळं आहे. 3-4 जण आहेत पाठीमागे. पूरा पानी. हो संभाल के. अंधार पडायला लागलाय. पानी की गोटी तक पहुंचने की खरी ट्रेकिंगची मजा तर आता यायला लागली. एवढा पाऊस नव्हता त्यामुळे बोरिंग वाटत होतं. और कंक्रीट में चलते चलते तो कंटाळा आला. हां, चिखलात पाय रुतते तर. अंधेरा ही अंधेरा. जय बजरंगबली. मित्रांनो बघू शकता इकडे आतमध्ये घनदाट जंगल आहे पूर्णपणे. हो हो हो, झाडावरती जरा बघून चला, साप वगैरे असतील. हो हो,
अरे फ्लो बघा पाण्याचा. मित्रांनो, तुम्ही जंगल ट्रेक करताना इथे आता फसवणारा रोड होता. इकडे एक रोड गेलेला आहे, बट इथे तुम्हाला रिबेन जागोजागी पाहायला मिळतील. त्या रिबेन फक्त फॉलो करा. खाली बघून चालताना रोड तर स्लिपरी आहेच, पण सगळ्यात मोठा धोका आहे वर झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्याच्या कोणे त्याच्या आलेल्या आहेत, तर डोळ्याला वगैरे लागण्याची शक्यता आहे. ते तर डॉगी अजून आहे का? 25 किलोमीटर का भी है. पाणी 7:30 वाजायला आले. मी तुम्हाला दिसतोय की नाही काय माहीत. फायनली आपण जंगलातून बाहेर आलेलो आहे. आता डांबरी रोड किती किलोमीटर होय काय? अजून 1-1.5 किलोमीटर जंगल आणि नंतर डांबरी रोड डायरेक्ट पांढरपानीपर्यंत. अरे देखो कालू डॉन भी हमारे साथ है. चल चल चल. होय ना मित्रांनो, जवळपास 7:45 झाले रात्रीचे आणि जंगल पूर्णपणे संपलेलं आहे. एक गाव लागलेलं आहे, घर वगैरे आहे, तिथून एक्झिट पॉईंट आहे आणि आता आहे डांबरी रोड. किती किलोमीटर? पांढरपाणी ऑलमोस्ट 3 से 4 किलोमीटर. 3-4 किलोमीटर पांढरपाणी राहिलेलं आहे. लेट्स गो. पायाची काय हालत झाली बघ. चलो ये हाथ में लेते हैं. फायनली पांढरपानीमध्ये पोचलो बाबा एकदाच. आता कपडे चेंज करून खाऊया काहीतरी. मित्रांनो, आता इथे पांढरपानीमध्ये आम्ही मिसळ वगैरे, बुर्जीपाव वगैरे नाश्ता केला आणि आता झाले असे की विशाळगडवरती जायला परमिशन नाही आहे, त्यामुळे आता इथून पावनखिंड आहे 4 किलोमीटर. तो 4 किलोमीटरचा पॅच करून परत म्हणजे आपापल्या ठिकाणी परत ते सगळेजण जाणार आहेत. मी आणि ओंकार आता इथून जाणार आहे मलकापूरला आणि मलकापूरमध्ये जाऊन स्टे करणार आहे. कारण आता आम्ही बाईक लावली आमची वारणानगरमध्ये, पण वारणेला जायला आता सध्या इथून काही भेटणार नाही आणि परत तिथून बाईक घेऊन परत आपल्याला 30 किलोमीटर घरी जाणं काही शक्य नाही. तर ट्रेक हा छान झाला, एक नवीन एक्सपिरियन्स लाईफमध्ये आला. कारण मी ट्रेक कधीच केला नव्हता याआधी. जवळपास 43 किलोमीटर आम्ही 10 तासामध्ये चाललो. मस्त. मला वाटलं नव्हतं मी एवढ्यापर्यंत येईन, पण अरे लाईट गेली, पण ते शक्य झालं. मला पायाला अक्षरशः फोड आलेत एकदम. आता तुम्हाला दिसतंय की नाही अंधारात काय माहीत. या बाजूला तर मित्रांनो, जवळपास रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आत्ता पावनखिंडीवरती. इथून आतमध्ये 100 मीटर अंतरावरती पावनखिंड आहे आणि हाच ट्रेकचा शेवटचा पॉईंट आहे, कारण आपल्याला विशाळगडावरती जायला काही परमिशन मिळाली नाही. सो आज दिवसभरात 47 किलोमीटर पावनखिंडीपर्यंत आपण ट्रेक पूर्ण केला. वाटलं नव्हतं एवढा ट्रेक, कारण मी पहिल्यांदाच ट्रेक करत होतो आणि पूर्ण होईल. अक्षरशः पायाला फोड आलेत आणि कसाबसा मध्ये थोडा प्रॉब्लेम आला.
नंतर आपण तो प्रॉब्लेम पाठीवर टाकून नंतर एनर्जीने हा ट्रेक पूर्ण केला. सो तुम्हाला जर हा ट्रेक आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन जबरदस्त व्हिडिओसोबत. चलो.